फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यामध्ये वातावरणामध्ये हालचाली व्हायला सुरू झाल्या। महाराष्ट्रातील या काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। उत्तर भारतात एकामागून एक येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठे बदल घडताना दिसून येते, तर याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटणार आहेत। फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या या काही भागात आणि काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। हवामान अंदाजानुसार अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। यामुळे 18 आणि 20 फेब्रुवारीच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात। जरी हा पाऊस मोठा नसला तरी फेब्रुवारीतील हा बदल पिकांसाठी आणि वाढत्या तापमानासाठी महत्त्वाचा ठरेल। सध्या उत्तर पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह वाढलेला आहे। डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे वारे बर्फील आणि थंड आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झालेली असून रात्रीचा गारवा वाढलाय। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशात पारा काहीसा घसरल्यानं पुन्हा एकदा थंडीची जाणीव होतीये। पुढील 48 तास ही स्थिती कायम राहणार आहे। महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असली तरी दक्षिण भारतात मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते। बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून त्याचं रूपांतर वेलमार्क लो प्रेशरमध्ये होण्याची शक्यता आहे। याचा सर्वाधिक तडाखा तामिळनाडू आणि श्रीलंका या भागांना बसेल। 18 आणि 20 फेब्रुवारीला तामिळनाडूच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये आणि केरळमध्ये 60 ते 70 मिलीमीटर पावसाची शक्यता असून तिथं पूरसदृश परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते। 18 तारखेपासून महाराष्ट्राच्या आकाशात ढगांची गर्दी वाढण्यास सुरुवात होईल। प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। द्राक्ष, आंबा, मोहर आणि रब्बीच्या पिकांवर ढगाळ हवामानामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो। 18 आणि 20 फेब्रुवारीच्या आसपास महाराष्ट्रातील कोकण, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या काही जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या